स्पून ब्रिज अँड चेरी. सो त्यानिमित्ताने यांनी छान आर्ट फेअर अरेंज केलं आहे. त्या याचे डिझाईन इराणमध्ये जन्मलेले विख्यात कलाकार सिया अरमाजानी. चेरी कशी आहे बघ विधान बाबा कुठे चढला. सुंदर असं एक चेरी ब्लॉसमचं झाड. हे लव्ह वाला जे स्कल्पचर आहे, ही झाडं एकमेकांमध्ये हितगुज करतात. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोमेंट्स विथ श्वेता. आज काय विशेष, चला बघूया. आज आम्ही एका छान ठिकाणी निघालो आहोत, तर विचार केला की तुम्हाला सुद्धा दाखवूयात. मिनियापोलिसमध्ये असं आहे, तर तुम्हाला मी पुढे इन्फॉर्मेशन देईनच त्याबद्दल. व्हिडिओ खूप छान आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज खूप छान वातावरण आहे, ऊन पडलेलं आहे, थोडी थंडी वाजते पण दॅट्स ओके. आम्ही निघालो आहोत. गार्डनच्या स्टार्टिंगलाच आपल्याला सुंदर असं एक चेरी ब्लॉसमचं झाड दिसलेलं आहे. इकडे स्प्रिंगमध्ये खूप छान छान चेरी ब्लॉसमची झाडं दिसतात. मला प्रचंड आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथे जसं स्प्रिंग समर स्टार्ट होतो तसं लोक बाहेरच्या ॲक्टिव्हिटी, आउटडोअर ॲक्टिव्हिटी स्टार्ट करतात आणि असे छान छान पार्क्समध्ये येऊन बसतात, छान त्यांचा टाइम स्पेंड करतात. आणि हेच ते आयकॉनिक स्कल्पचर स्पून ब्रिज अँड चेरी. विधीला आवडलं? गार्डन आवडलं? कसं आहे? ती चेरी कशी आहे? मस्त आहे ना. हे सगळे स्कल्पचर्स त्यांनी विकायला ठेवले आहेत. इकडे रॅन्डियरचं दिसतंय, त्यानंतर इकडे कुठले तरी शिंग दिसत आहेत, त्यानंतर क्रेनचं आहे, हे आहे ड्रॅगन फ्लायचं स्कल्पचर. स्पून ब्रिज अँड चेरी या स्कल्पचरचे आर्टिस्ट आहेत क्लेस ओल्डनबर्ग आणि क्यूए व्हॅन ब्रुगेन. हे या गार्डनचं सर्वात मुख्य आणि प्रसिद्ध वैशिष्ट्य आहे. यामध्ये एका मोठ्या चमच्यावर एक मोठी चेरी ठेवलेली आहे, जे एका कारंजाचं काम करते. हे लव्ह वाला जे स्कल्पचर आहे ते रॉबर्ट इंडियाना यांनी बनवलं आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या पॉप आर्ट लव्ह शिल्पांपैकी हे एक आहे. हे शिल्प स्टीलपासून बनवलं असून यात अक्षरांची सुंदर मांडणी केलेली आहे. हा हॅन म्हणजे हा कॉक कॅथरीना फ्रिट्स यांनी बनवलेला आहे. बघ विधान बाबा कुठे चढला. हे आहे एरिकिडिया स्कल्पचर. हे बनवलेलं आहे मार्क डी सुवेरो यांनी. हे स्टीलच्या खांबापासून बनवलेले एक मोठं अमूर्त शिल्प आहे. या शिल्पाच्या मध्यभागी एक लाकडी झोपाळा टांगलेला आहे, ज्यावर पर्यटक बसू शकतात. आणि विधानला ज्या पार्कमध्ये झोपाळा दिसेल तिथे त्याला ते बसूनच राहायचं असतं. त्याला आत्ता सुद्धा यायचं नाहीये, पण इतर लोकांना सुद्धा फोटोज घ्यायचे आहेत, बसायचं आहे, त्यामुळे विधानला पुढे घेऊन जावं लागणार आहे. त्यानंतर हे आहे वुड्रो, जे डेबोरा बटरफिल्ड यांनी बनवलं आहे. त्यांनी धातूच्या सहाय्याने तयार केलेलं घोड्याचं हे सुंदर शिल्प आहे. हा आहे आयरिन हिग्झन व्हाईटनी ब्रिज. हा गार्डनला जोडणारा एक प्रत्यक्ष पेडेस्ट्रियन ब्रिज आहे. हा पूल हेनेपिन एव्हेन्यू आणि इंटरस्टेट 94 या हायवेवरून जातो. तो मिनियापोलिस कल्चर गार्डनला लोरिंग पार्क या दुसऱ्या प्रसिद्ध पार्कशी जोडला जातो. हा 375 फीट लांब असा ब्रिज असून तो एकूण 16 लेन्सच्या ट्रॅफिकवरून जातो. याचे डिझाईन इराणमध्ये जन्मलेले विख्यात कलाकार सिया अरमाजानी यांनी 1988 मध्ये केलेलं आहे. आणि ह्या ब्रिजवर चढल्यानंतर आम्हाला संपूर्ण गार्डनचा व्ह्यू दिसला. त्यानंतर इकडे सगळे हायवेज दिसले, ज्याला कनेक्ट करतो आहे ब्रिज. त्यानंतर इकडे मेन चर्च आहे मिनियापोलिसचं, ते दिसलं आम्हाला. हे गार्डन अमेरिकेतील सर्वात मोठे शहरी शिल्पकला उद्यानांपैकी एक आहे. या विकेंडला मदर्स डे आहे, सो त्यानिमित्ताने यांनी छान आर्ट फेअर अरेंज केलं आहे. त्या आर्ट फेअरचीच ही तयारी सगळी चालली आहे. बरेच सगळे कॅनपीज तुम्हाला दिसतील, बरेच सगळे स्टॉल्स दिसतील, जिथे वेगवेगळ्या वेंडर्सने छान आपला स्टॉल लावलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी विकायला ठेवलेल्या आहेत. इकडे आर्टला खूप महत्त्व देतात, इकडे कलेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे हे लोक आवर्जून सगळं बघायला येतात, घ्यायला येतात आणि ॲप्रिशिएट सुद्धा करतात सगळ्या गोष्टींना. वेगवेगळ्या पेंटिंग्स ठेवलेल्या आहेत, त्यानंतर ज्वेलरी आहे, वेगवेगळे शो पीसेस आहेत, असं बरंच काही दिसतंय आणि लोकांची बरीच गर्दी आहे घ्यायला सुद्धा.
विधानने स्पिन केलेलं आहे आणि विधानला मिळाला आहे टॅटू. आणि आपल्या भारतात जसं जत्रेमध्ये फूड स्टॉल्स असतात तशा इकडे फूड ट्रक्स असतात. कुठला प्रोग्राम आहे, कुठला फेस्टिवल आहे, कुठला आर्ट फेअर आहे आणि तिथे फूड ट्रक नाही असं अमेरिकेत होणारच नाही. हॅलो. एकदा स्प्रिंग आणि समर स्टार्ट झाला की ठिकठिकाणी तुम्हाला अशा फूड ट्रक्स दिसतील. काय खाणार आहे आता? डोनट आवडतात तुला? आणले का बघ ना बाबाने. आणि असा मस्त क्लीन रोड आहे, कुठेही हॉर्नचा आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही. डिसिप्लिन सगळे खूप छान फॉलो करतात. छान वाटतंय आणि गार्डनमध्ये वातावरण सुद्धा खूप छान आहे. सो ही संध्याकाळ आमच्यासाठी खूप छान ठरली आजची. इथे छान असं म्युझियम आहे आणि इथे छान अशी मी आहे. आम्ही इकडच्या कडाक्याच्या थंडीला इतके वैतागून जातो की असं वातावरण दिसलं की असं वाटतं अशा ठिकाणी किती वेळ थांबावा आणि किती वेळ घालवावा. इतकं छान वातावरण आहे, खूप छान वाटतंय विधानला, मला, ऋषालला. त्यामुळे आम्ही बराच वेळ थांबणार आहोत आणि आता बघूया अजून पुढे काय काय आहे. वसंत ऋतूत पालवी फुटलेले ते सुंदर अशी झाडं एकमेकांमध्ये हितगुज करतात असं वाटतं आणि जणू काही ते माझ्याशी पण बोलतात असंही मला वाटतं. निसर्गाची किमयाच काही न्यारी आहे. त्यानंतर झाडांच्या मागून बघणारे ते सूर्यदेव, ते सुद्धा इथे क्वचितच दर्शन देतात. त्यामुळे त्यांचं दर्शन सुद्धा आम्हाला हवं असं वाटतं. आणि बऱ्याचशा आर्टिस्टने बरंच आर्टिस्टिक वेने बरंच काही केलेलं आहे. मिनियापॉलिस कल्चर गार्डन हे अमेरिकेतील मिनिसोटा राज्यातील मिनियापॉलिस शहरात असलेलं एक अत्यंत प्रसिद्ध आणि युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठे शहरी शिल्पोद्यान म्हणून ओळखले जाते. हे उद्यान आधुनिक आणि समकालीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. हे स्कल्पचर गार्डन सुमारे 11 एकर परिसरात पसरलेले आहे. इथे जगभरातील प्रसिद्ध कलाकारांनी बनवलेल्या 40पेक्षा जास्त कायमस्वरूपी आणि तात्पुरती शिल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत. या उद्यानात भेट देण्यासाठी कोणतीही प्रवेश शुल्क लागत नाही, म्हणजे याला एंट्री फी कुठलीही नाहीये. मी तुम्हाला सगळ्याच स्कल्पचर्स बद्दल नाही सांगत बसणार आणि तुम्हाला बोर पण नाही करणार. फक्त एक झलक दाखवते सगळ्या स्कल्पचर्सची. बरेचसे आहेत इकडे, खूप छान आहेत आणि सगळेच मी तुम्हाला पटकन झलक दाखवते. यांचे हे शिल्प मानवी आकृती आणि वस्तुकलेचे मिश्रण आहे, जे दिसायला मातीसारखे परंतु प्रत्यक्षात धातूचे बनलेले आहे. त्यानंतर हा वॉकिंग मॅन आहे, जो बनवला आहे जॉर्ज सेगल यांनी. त्यानंतर हे आहे द स्पिनर, अलेक्झांडर काल्डर यांनी हे बनवलं आहे. स्पून ब्रिज चेरीच्या स्कल्पचर समोर बसून विधान आणि मी मस्त आम्ही ते दृश्य निहाळत होतो. आम्हाला खूप आवडलं ते. मस्त फाउंटन, हलकंसं पाणी आमच्या अंगावर येत होतं फाउंटनमधून. त्यानंतर खूप गारवा होता हवेमध्ये, छान वाटत होतं. मस्त गर्दी पण कमी झालेली होती. सो आम्ही दोघं बसून मस्त एन्जॉय करत होतो. छान. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.